नमस्कार. वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवण्याचा सल्लाही दिला जातो. या नियमाचे पालन केल्यास घरात सुख समृद्धीही येते. सर्वच लोक घरात आणि घराबाहेर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी सर्वजण विविध उपाय करत असतात. असं म्हटलं जातं की तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या कामात अडथळेही येतात आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळही मिळत नाही. घराच्या समृद्धीसाठी वास्तुयोग असणे महत्त्वाचे आहे. विशेषतः जेव्हा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वस्तू व्यवस्थित ठेवल्या जात नाही तेव्हा जीवनात अनावश्यक समस्या निर्माण होऊ लागतात. दुसरीकडे जर काही गोष्टी तुमच्याकडे मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवल्या गेल्या असतील किंवा दरवाजा उघडताच काही नकारात्मक गोष्टी समोर दिसल्या तर त्यात तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कचऱ्याचा ढीग असणे. मुख्य प्रवेशद्वारावर उघडताच समोर कचऱ्याचा ढीग दिसल्यास तर ते नकारात्मक लक्षण मानले जाते. ते नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. जर हा ढिगारा तुमच्या घरासमोर असेल तर तुम्ही घराबाहेर पडताच तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतील, ज्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल आणि तुमचे काही कामही बिघडू लागेल. काटेरी झाड. घरासमोर चुकूनही काटेरी झाड लावू नका. जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर काटेरी झाड लावले तर लोकांना मानसिक ताण येऊ शकतात. त्यामुळे घरात ताणतणावाचे वातावरण तयार होऊ शकते. तुमच्या घरासमोर अशी काही झाडे उगवत असतील तर लगेच काढून टाकावी, जेणेकरून दार उघडताच तुमची नजर त्यावर पडू नये. नाली असणे. जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा उघडताच मोठी नाली दिसत असेल तर ते तुमच्या घरासाठी वास्तुदोष निर्माण करू शकते. तुमच्या आयुष्यासाठी नकारात्मकतेचे चिन्ह आहे आणि तुमचे घर निरुपयोगी ठिकाणी खर्च होते. असे मानले जाते की वाहणारी नाली आर्थिक नुकसानाचे दर्शवतात आणि तुमचे पैसे निरुपयोगी ठिकाणी खर्च होऊ लागतात. मोठे झाड असणे. जर तुमच्या घरासमोर कोणत्याही कामात गुंतले नाही अशा स्थितीत तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि तुमचे मन योग्य दिशेला ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मोठे झाड असणे. घरासमोर मोठे झाड असेल तर तुमच्या आयुष्यासाठी नकारात्मकता मानले जाते. घराच्या प्रमुखासाठी ते चांगले मानले जात नाही, कारण त्यातूनच बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा डोक्यावर परिणाम करते. शक्य असल्यास मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड लावू नका. ऊर्जेसाठी अडथळा ठरू शकते. तुम्ही नवीन घर घेत असाल तर अशा परिस्थिती टाळण्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मुख्य दरवाजा हा प्रकारे मुलांसाठी चांगला मानला जात नाही आणि त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. मोठा खांब असणे. जर तुमच्या घरासमोर एखादा मोठा खांब असेल आणि तो तुमच्या घरात येणारा सूर्यप्रकाश रोखत असेल तर तो वास्तूनुसार अशुभ मानला जातो. या प्रकारचा वास्तुदोष तुमच्या घरातील महिलेच्या आरोग्यासाठी चांगला नसतो आणि अशा घरातील महिलांचे आरोग्य विनाकारण खराब राहते. अशा ठिकाणी घर घेणे टाळण्याचा प्रयत्न करा. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.